मी इंद्रापुरमवरून जात होतो. जवळजवळ 3-4 वर्षांपूर्वींची गोष्ट आहे. अचानक माझ्या गाडीसमोर एक कोंबडा धावत आला. तो सुटून पळाला होता. गाडीखाली येऊन मेलो तरी बेहत्तर, पण याच्यासोबत राहणं मंजूर नाही. मी ब्रेक मारला. तो वाचला. मागून त्याचा कसाई आला. त्याने त्याला उचललं आणि घेऊन गेला. मी गाडी थोडी पुढे नेली, पण मग वाटलं नाही, परत जाऊयात. मी परत गेलो आणि म्हटलं, मला तो कोंबडा पाहिजे जो आत्ता रस्त्यावर धावत आला होता. त्यानं थोडा आश्चर्य वाटला मला पाहून, म्हणाला, तुम्ही सुद्धा? माझा पहिलाच अनुभव होता एखाद्या कोंबड्याला हातात घेण्याचा, आणि तो होता सुद्धा खतरनाक. मी त्याला बोधस्थलमध्ये घेऊन आलो. तो तिथे 1.5-2 वर्ष राहिला. आता तो अगदी मस्त झाला होता. 8-10 किलोचा झाला होता. इथे संस्थेतले जे जुने लोक बसले आहेत यात असा एकही नसेल ज्याला त्याने पळवलं नसेल. तुम्हाला जर बोधस्थलात प्रवेश करायचा असेल तर आधी त्याच्याशी साम्य करावा लागायचा. सगळीकडे अगदी मोकळा फिरायचा तो, आणि कोणी नवीन माणूस दिसला तर लगेच परवानगी द्यायचा नाही. फोटो आहेत, व्हिडिओ आहेत ज्याच्यात तो लोकांना पळवतोय. जितू नाव ठेवलं होतं आम्ही त्याचं. त्याच दिवशी कापला गेला असता, वाचला नसता. पण त्याने काहीतरी असं केलं जे वेगळं होतं. जितकी त्याच्यात थोडीफार हिंमत होती ती त्याने दाखवली. तुम्ही खूप काही करू शकत नसाल, पण तेवढं तरी करा जितकं करू शकता. तेवढी तरी हिंमत दाखवा ना. हिंमते मुर्गा मददे खुदा. मदतीचा मार्ग मिळतो, आधार मिळतात, चमत्कारही होतात, पण थोडा विश्वास तरी ठेवा. आणि समजा नाही झाले चमत्कार, तेव्हा फार तर काय होईल? मराल ना. तिळ तसेही मरतच आहात. आणि लक्षात ठेवा, मी सुद्धा तिथे जाऊन त्याला हे म्हणालो नाही की जेवढे सगळे कोंबडे आहेत ते सगळे माझ्या गाडीत टाक. फक्त एकच वाचला. कोण वाचला? ज्याने हिंमत दाखवली. जे शक्य होतं ते त्याने केलं. त्यापुढचं काम देवाचं. अशावेळी फारसा तर्कवितर्क लावायचा नसतो. एका जागी बसून खूप व्यावहारिक ज्ञान पाजायचं नसतं. नाही, मी तर एक छोटासा कोंबडा आहे. माझ्यात काय ताकद? मी अडकलेलो आहे. बाहेर जाऊन काय होईल कोणाला माहिती. आपण मात्र धाव घ्यायची. कोंबड्याची मदत सुद्धा देव तेव्हाच करतो जेव्हा तो आपले पंख फडफडवत जीव तोडून आहे त्या ताकदीनिशी कसाईच्या हातातून सुटून रस्त्यावर धाव घेतो आणि म्हणतो, जे होईल ते होईल, बघू घेऊ, पण आत्ताची जी परिस्थिती आहे त्यापेक्षा तरी नक्कीच चांगलं होईल. जितूने आपल्या भविष्याचा विचार केला होता का? म्हणून भविष्याचा विचार करत बसायचा नसतो. वर्तमानाच्या विरोधात विद्रोह करायचा. जे भविष्याची चिंता करतात ना, त्यांचं वर्तमान तसंच राहतं जसं ते आत्ता चालू आहे.